हा माझ्या पराठीचा प्लॉट यावर्षी हा जो आहे हा 2 एकटाचा प्लॉट आहे माझ्या पराठीच्या कपासचा। यावर्षी पराठीमध्ये जे उत्पादन मला पाहिजे होतं तर मला नाही वाटत की मिळणार म्हणून, कारण की जे मागं आता काही दिवसाआधी जो पाऊस पडलेला होता त्यामुळे फार अशी नुकसान झाली आहे। तर मला आता विश्वाससुद्धा वाटत नाही आहे की एकरी मला 6 किंवा 5 क्विंटलसुद्धा कापूस होईल म्हणून। पण एक गोष्ट लक्षात आली आहे, माणसाच्या याच्यामध्ये जरी नियोजन चुकला ना तर हातामधनं फसल गेली म्हणून समजून जायचं। तुम्ही प्रयत्न किती बी करत असाल, कसा बी करत असाल, पण वेळेवर आपण स्प्रे किंवा जे पाहिजे आहे त्याला स्प्रे खत ह्या गोष्टी जरी दिल्या नाही ना तर हातामधनं सगळं काही सुटल्यासारखं होते। म्हणजे शेतामध्ये आल्यानंतर शेत बघून वाव हे जे फील पाहिजे ना हे खरंच आता येत नाही आहे। माणसाला सुचत पण नाही आहे की काय करावं। तर बघू आता काय होते। तर उमेद आहे पराठी होईल, पराठीमधून काहीतरी निघेल, पण साला माणसाचं मन याच्यामध्ये खचला रे। हे असला काही पाहू त्याच्यामध्ये आपण ना खर्च लावला प्रत्येक गोष्टी, म्हणजे लावून सुद्धा एक आगळं वेगळं झालं यार मन। आता बघू काय होते ते। चला ठीक आहे, मी आता कपासीच्या शेतामध्ये आहे। तुम्हाला काय सांगू, कपासी पाण्यावर आली नाही तरी सुद्धा पाणी देतात का? कारण तुम्ही बघू शकता हे जे कपास आहे ना हे पिंगट कलरची पडत आहे, म्हणजे पिवळी पडत आहे। आणि पिवळी पडल्यानंतर जे फुलबार आहे ते गळत असतं। जरी मी पाणी दिलं नाही तर ही ॲटोमॅटिकच, म्हणजे जे पिंगट पडत आहे ते तर पडतच राहील, पण जे स्टार्टिंग स्टेज म्हणजे जे शेंडे आहे ना, जे एंडिंग स्टेज, हे बघा, हा जो शेंडा आहे ना हा ब्लॉक होऊन जाईल जरी मी पाणी नाही दिलं आणि फर्टिलायझर नाही टाकलं तर हा ब्लॉक होऊन जाईल। आणि ब्लॉक झाल्यानंतर तुम्हाला माहीतच आहे की काय होते ते, येणारे नवीन बोंड निर्माण तयार नाही होते। तर आज मी याच्यामुळेच कपासीला पाणी देत आहे। आता बघू काय होते ते। जी तारीख आहे, जी 9 तारीख आहे, 9 फेब्रुवारी 2026, तर हे बघा रिझल्ट। अशी पराठी आहे सध्या। आणि सपोज मी ही होप त्यावेळेस सोडली असती, म्हणजे फुलगळ आणि वाटेल तसा झाड म्हणजे दिसत नव्हता, होईल की नाही होईल हा मोठा प्रश्न, तरीसुद्धा मी होप सोडली नव्हती आणि प्रयत्न चालू ठेवला, तर रिझल्ट असा मिळाला। आणि आतापर्यंत मी म्हटलं होतं मला कदाचित 10 क्विंटलसुद्धा कापूस होणार नाही, परंतु मी आतापर्यंत 15 क्विंटल कापूस याच्यामधनं काढलेला आहे, हा 2 एकटामधून। आणि आणखी अंदाजे किती निघेल माहीत नाही, पण हे बघू शकता तुम्ही, आणखी नाही निदान तरी तेवढाच कापूस निघाला पाहिजे असं मला वाटतं। मला तुम्हाला हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे हेच की आपण बीचमध्ये सपोज आपला कपासीला काही रोग किंवा आपला थोडा नियोजन चुकला तर आपण गिवअप देतो आणि तिथून सोडून देतो। जे होईल ते होईल आणि सोडून देतो। तर मला एकच सांगायचं आहे, अशा परिस्थितीमध्ये मन नसेल तुमच्या स्प्रे करायचा, फर्टिलायझर द्यायचा किंवा
पाणी द्यायचं. तर मन मारून काहीतरी एकदा तरी तिला म्हणजे स्प्रे द्या, फर्टिलायझर द्या, मन सोडून द्या, पण द्या. त्यावेळेस काही दिवसानंतर मग समजतो की जे केलं आपण चांगलं झालं आणि त्याचा रिझल्ट हा असा निघतो.